नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं आपल्या ॲस्पिरंट्स एस-पी-के यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, काल परवाच एक बातमी आली होती की परत महाराष्ट्रामध्ये तलाठी भरती संदर्भात जाहिरात येण्याची शक्यता खूप वाढलेली आहे आणि त्या संदर्भानं भरती करण्याच्या दिशेनं सरकारचे प्रयत्न चालू आहेत. तर या दिशे यासाठी तलाठी भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक खूप मोठी खुशखबरी आज या ठिकाणी मी घेऊन आलेलो आहे. की महसूल विभागामध्ये आपण इथं बातमी पाहत असाल, एकाच तलाठ्याकडे 3 ते 4 गावांचा कारभार नावाची ही बातमी आज प्रसिद्ध झालेली आहे. म्हणजे याचा अर्थ काय? तर बाबा तलाठी जे संवर्ग आहे, ग्राम महसूल अधिकारी आपण ज्यांना म्हणतो, तर त्या संवर्गावर काम करताना कामाचा अतिरिक्त ताण पडत आहे आणि एकंदर महसूल विभागामध्ये राज्यभर सर्वाधिक किती? सध्या 2,471 पदे, इतकी मोठी पदे रिक्तसुद्धा आहेत. याचा अर्थ काय? तर तलाठ्यांवर ताणसुद्धा येतोय आणि रिक्त पदेसुद्धा आहेत. म्हणजे सरकारला पदभरती करण्याची आवश्यकता या ठिकाणी आहे आणि म्हणूनच या संदर्भाची ही अपडेट सविस्तर काय आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत. तलाठी भरतीची जाहिरात आहे का? मग येऊ शकते का? आली तर कधी येईल? परीक्षा कोण घेईल? हे सर्व डिटेल्स आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि असेच स्पर्धा परीक्षा संबंधित माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो. ठीक आहे, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, सुरुवातीलाच आपण इथं पाहू शकता, राज्यात महसूल विभागात सुमारे 3,000 पदे रिक्त आहेत. त्यातही सर्वाधिक 2,471 पदे फक्त तलाठ्यांची रिक्त असल्याचे सद्यस्थितीत एका तलाठ्याकडे 3 ते 4 गावांचा कारभार या ठिकाणी सध्या दिला गेला आहे. ही अशी बातमी आपल्याला इथे दिसते. म्हणजे काय, तर तलाठी संवर्गावर खूप मोठा ताण दिसून येतोय. प्रत्येक गावाला आठवड्यातून 1 दिवस तलाठी जातो. अनेक गावात एखादा तलाठी 15 दिवसातून एकदाच येतात. त्यामुळे शेतकऱ्यांना चावडीच्या पायऱ्या किमान 4 वेळा तरी चढाव्या लागतात. तलाठ्यांचा भार हा अनेकदा कोतवालावर देखील पडतो आणि म्हणून राज्याला सर्वाधिक महसूल देणाऱ्या तलाठ्यांवर देखील भार कधी कमी होणार असा प्रश्न निर्माण झालेला आहे. मित्रांनो, तुम्हाला मी आठवण करून देऊ इच्छितो या ठिकाणी की काही दिवसापूर्वीच आपले महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री श्री फडणवीस साहेब यांनी 100 दिवसाच्या कृती आराखड्याची घोषणा केली आणि 100 दिवसाच्या कृती कार्यक्रमामध्ये त्यांनी एक मुद्दा सांगितला होता की जे लोकांची कामं आहेत, लोकांची कामं करण्यावर प्रशासनानं इथून पुढे भर दिला गेला पाहिजे आणि लोकांची कामं कधी होतील? आता सगळ्यात जास्ती ग्रामीण तळागाळातील कामं करण्याचा, तहसीलचे कामं करण्याचा, गावच्या चावडीची कामं करण्याचा जो भार असतो तो तलाठ्यांवर असतो. मग ही कामं करायची असतील तर पदभरतीची आवश्यकता या ठिकाणी तात्काळ कामं जर निकाली काढायचे असतील तर तात्काळ लोकसेवक त्या ठिकाणी म्हणजे ग्रामीण भागाच्या ठिकाणी गट क चं पद, ग्राम महसूल अधिकारी म्हणजे तलाठी खूप मोठ्या संवर्गामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये तलाठी लोकं ग्रामीण लेव्हलला काम करतात आणि ग्रामीण लोकांची जर कामं तात्काळ निपटायची असतील तर तलाठी संवर्गाची खूप मोठी भरती या ठिकाणी करावी लागणार आहे. याच्या पुढं काय म्हटलेलं गेले? महसूल विभाग राज्यात सर्वाधिक महसूल वसूल करण्यासाठी गट क वर्गाचा पहिला क्रमांक आहे. म्हणजे किती मोठा महसूल गट क वर्गामध्ये तलाठीमुळं राज्याला मिळतो. प्रत्येक गावात चावडीवर तलाठी कार्यालय असले तरी तिथे तलाठी असेलच असे नाही. कारण एका तलाठ्याकडे 3 ते 4 गावांचा कारभार आहे. म्हणजे मला सांगा मित्रांनो, एका माणसाकडे, एका तलाठ्याकडे 4 ते 5 गावाचा कारभार असेल तर गावातली कामं तत्परतेनं होणार कशी? आणि याच मुद्द्यावर इथं बोट ठेवत मागच्याही काही दिवसापासून सातत्यानं या तलाठी भरती संदर्भात न्यूज प्रकाशित होत आहेत की बाबा तुम्ही तर सांगतायत मंत्री महोदय, मुख्यमंत्री महोदय सांगतायत की ग्रामीण लोकांची कामं तातडीनं करण्यावर प्रशासनाचा भर असायला हवा. मग कामं तातडीनं करायची तर तलाठ्यांची भरती या संदर्भात लवकरात लवकर प्रसिद्ध झाली पाहिजे, जेणेकरून पदभरतीचा तुटवडा आणि कर्मचाऱ्यांना ताण या ठिकाणी कमी होईल आणि कामं लवकरात लवकर मार्गी लागतील. आता तलाठी काय कामं करतो याच्या संदर्भात इथं माहिती दिलेली आहे. काय कामं करतो? शेतसारा वसुली करणे, गारपिटीचे पंचनामे करणे, माहिती आहे तुम्हाला नैसर्गिक पूर, आपत्ती, ढगफुटी वगैरे संदर्भात. निवडणुकीचीही कामे तलाठ्यांचीच असतात. तलाठ्यांची गाव पातळीवर ही सर्व कामे पूर्ण करणे कठीण जात असताना इतरही कामांचा भार त्यांच्याच खांद्यावर येऊन बसलेला आहे. आणि तलाठ्यांवर हे हल्ले पण होत आहेत मागच्या काही दिवसामध्ये. सध्या रेती रोखण्यातही तलाठ्यांची मोठी जबाबदारी आहे, असं इथं त्यांनी सांगितलं. त्यानंतरनं इथं पाहू शकता मित्रांनो, महसूल खात्याने 4 गावांचा कारभार सांभाळताना या गावांच्या सीमेवर रात्रीची पाळत ठेवण्याची जबाबदारी तलाठ्यांनाच पार पाडावी लागत आहे. परिणामी बखळ शेतीच्या जागेच्या नोंदी लावण्यासाठी शेतकऱ्यांना महिनाभर वाट पाहावी लागत असून पंचनाम्यासाठी एका तलाठ्याला 3 ते 4 गावे करताना 2 महिन्याहून अधिक कालावधी लागतो.
6 महिन्यापूर्वी तलाठी पदे भरण्यात आली होती. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे 4,500 समथिंग भरती झाली होती ती. भरण्यात आली होती. मात्र रिक्त पदे पूर्ण क्षमतेने भरल्याशिवाय तलाट्यांवरील भार कमी होणार नाही. याचाच अर्थ काय मित्रांनो? तलाट्यांवर भार आहे, अतिरिक्त भार आहे. लवकरात लवकर तलाट्यांची पदं भरण्याची मागणी या ठिकाणी वृत्तपत्रांमधून केली जाईल. आणि याही ठिकाणी तुम्हाला मी इथे एक सांगू शकतो, की 100 दिवसाच्या कृती आराखड्यामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयाचे असे सुद्धा आदेश आहेत, की वृत्तपत्रामध्ये शासनाच्या विरोधात जे काही वृत्तपत्रामध्ये माहिती प्रसिद्ध होते, त्याच्या संदर्भात तात्काळ खुलासा शासन दरबारी ज्या संबंधित कार्यालयाकडून वेळोवेळी करण्यात यावा. जेणेकरून सरकारची प्रतिमा समाजमान्य लोकांमध्ये आणि रयतेमध्ये सुधारण्यास मदत होईल. आणि याच अनुषंगाने आता पुढचं पाऊल सरकारचं काय पडू शकतं? तर मित्रांनो, नक्कीच येत्या काळामध्ये तलाठी भरती लवकरात लवकर प्रसिद्ध होण्याची शक्यता वाढलेली आहे. आणि ती किती असेल तर इथं आपण वाचू शकता. राज्यात महसूल विभागात सर्वाधिक 2,471 पदे तलाठ्यांची रिक्त आहेत. म्हणजेच काय मित्रांनो, तर तलाठी भरतीची जाहिरात लवकरात लवकर येण्याची शक्यता इथं वाटते. बरं ठीक आहे. आता इथं आपण पाहू तलाठी भरतीची किती किती पदांची जाहिरात येऊ शकते बरं? तर ही आहे मित्रांनो तलाठी भरती संदर्भातची माहिती. एकूण किती पदं आहेत गट क ची? तलाठी हे पद गट क प्रवर्गातले येतात. मग किती पदं आहेत? 16,549 पदं इतकी गट क लेव्हलची आहेत. मग मंजूर पदं आहेत. ठीक आहे. मंजूर पदांचा आपण माहिती पाहतोय. भरलेली किती पदे आहेत? तर भरलेल्या पदांमध्ये गट क लेव्हलमध्ये तलाठी पदे येतात. तर एकूण 14,078 पदं ही गट क लेव्हलमध्ये येतात. तर मग यामधून जर 16,000 मधून 14,078 जर पदं काढले तर आकडा येतो मित्रांनो हा. एक मिनिट. आपण हा पाहिलेला आकडा येतो मित्रांनो 2,471 पदांचा. तर मित्रांनो ही खूप चांगली मोठी गोष्ट आहे, की 2,471 एवढी पदं तलाठ्यांची रिक्त आहेत आणि लवकरात लवकर या तलाठ्यांच्या रिक्त जागांची भरती होण्याची जाहिरात येत्या काही दिवसांमध्येच प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. म्हणून तुम्ही जर तलाठी बनण्याची तुमची इच्छा असेल, अभ्यास करत असाल तर अभ्यासाला जोड देण्याची वेळ आलेली आहे मित्रांनो. लवकरात लवकर तलाठी पदांची जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध होईल. आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला या संदर्भात वेळोवेळी अपडेट देत असतो. आपण नवीन असाल तर टेलिग्राम चॅनलही आपलं जॉइन करू शकता. मी डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक देईल जेणेकरून तुम्हाला वेळोवेळी स्पर्धा परीक्षा संदर्भात त्यातल्या त्या तलाठी भरती संदर्भात अपडेट मिळणं सोयीचं होईल. ठीक आहे. मित्रांनो खूप मोठी तलाठी भरती लवकरात लवकर येऊ शकते. हां, आता परीक्षा कोण घेईल? डिपेंड आहे. कारण MPSCनं 2026 पासनं जे काही सरळ सेवा असतील ते MPSC घेणार असं याआधीच महाराष्ट्र सरकारनं जाहीर केलेलं होतं. कदाचित जर 2025 या वर्षामध्ये ही जाहिरात आली नाही, तर 100% शक्यता आहे की 2026 पासनं जाहिरात जर आली, तर ही जाहिरात MPSCकडे जाईल आणि MPSC तलाठ्यांची भरती इथून पुढं घेताना आपल्याला दिसेल. ठीक आहे. आपण अपेक्षा करूया याच वर्षामध्ये येत्या 2-4 महिन्यामध्ये या तलाठी भरतीची जाहिरात येईल. लवकरात लवकर मी जे काही अपडेट असेल तुम्हाला वेळोवेळी आपल्या टेलिग्राम चॅनलला देत राहील. ॲस्पिरंट्स MPSC कट्टा नावाचा आपला टेलिग्राम चॅनल आहे. तुम्ही जॉइन करू शकता. ठीक आहे. तर लवकरात भेटू मित्रांनो याच्या संबंधित पुढील अपडेटमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ही न्यूज तुमच्या जवळच्या मित्रांनाही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.